हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली खास रेसिपी आहे खाजा। सणासुदीचे दिवस आहेत, दिवाळी ही जवळ आलेली आहे, त्यामुळे खाज्याची रेसिपी व्हायलाच हवी। माझ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्ही बनवलेला खाजा कधीच बिघडणार नाही आणि मी तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे। तर खाजा बनवण्यासाठी इथं मी या बाउलचे 2 बाउल मैदा घेतलेला आहे। परत याच बाउलचं अर्धापेक्षा थोडासा कमी बाउल मी तूप घेतलेला आहे। चिमूटभर मीठ आपल्याला याच्यामध्ये घालून द्यायचं आहे आणि खाज्यासाठी साठा लागतो। तो साठा बनवण्यासाठी इथं मी 3 चमचे मैदा आणि 3 चमचे तूप घेतलेलं आहे। हे तूप फ्रीजमध्ये ठेवून द्या 5-10 मिनिटासाठी आणि आपल्याला मैदा आणि तूप हे मिक्स करून घ्यायचं आहे, ठीक आहे। परत पाक लागणार आहे। पाक बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच वाटीचं अर्धा वाटी पाणी लागणार आहे आणि वेलचीची पूड आहे। सगळ्यात आधी आपण खाज्यासाठी कणिक मळून घेऊयात। मैद्यामध्ये आपण मीठ मगाशी घालून घेतलेलं होतं, आता त्याच्यामध्ये तूप घालून आपल्याला तूप व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे। प्रत्येक मैद्याच्या कणामध्ये तूप जायला हवा या पद्धतीनं आपल्याला मैद्यामध्ये तूप मिक्स करायचं आहे। तर तुम्ही बघितलं, हा असा गोळा तयार व्हायला हवा, याचा अर्थ असा तूप आपलं व्यवस्थित प्रमाणात सगळ्या मैद्याला लागलं गेलेलं आहे। आता थोडंसं पाणी घेऊन आपल्याला कणिक मळायची आहे। चपातीपेक्षा थोडीशी घट्ट अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर आपली कणिक मळून झालेली आहे। तुम्ही बघितलं, चपातीला लागते ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी आपण ही कणिक मळून घेतलेली आहे। आता 10-15 मिनिटासाठी ही कणिक आपल्याला झाकून रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथं साठा बनवून घेऊ। तूप मी 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आता याच्यामध्ये आपण मैदा घालून देऊ। 3 चमचे तूप आहे आणि 3 चमचे मैदा आहे। आता व्यवस्थित या ब्रशने आपल्याला हा साठा फेटून घ्यायचा आहे। फ्रीजमध्ये तूप ठेवल्यामुळं तुम्ही बघितलं, पटकन आपल्याला हा साठा फेटून तयार झालेला आहे आणि हलकाही झालेला आहे। आता पाक तयार करून घेऊया। पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी किंवा साखर बुडेल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे। पाकाला उकळी आली की आपल्याला 2 मिनिटासाठी हाय फ्लेमवर पाक हा उकळून घ्यायचा आहे। आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे, त्यामुळं पाक सारखा चेक करत राहायचे। 2 मिनिटं झालेली आहेत, पाक चेक करून घेऊयात। अगदी हलकीशी तार तयार होतीये, तरी सुद्धा आपण आता गॅस बंद करून याच्यामध्ये वेलची पूड घालून देऊ। हलकी तार तयार झाल्यावर गॅस बंद करायचं आहे, कारण की गॅस बंद केल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि मग पाक पुढं जातो। त्यामुळं हलकीशी तार जरी तयार होत असेल तर गॅस बंद करा आणि पाक बाजूला ठेवून द्या। कणिक आपली रेस्ट झालेली आहे छानपैकी। आता आपण याचे समान 5 गोळे तयार करणार आहोत। चपातीला जसा गोळा घेतो त्याच साईजचा मी इथं गोळा घेतलेला आहे। 5 व्यवस्थित गोळे तयार झालेले आहेत आणि याच्या आपण आता पोळ्या लाटून घेणार आहोत। एकसारख्या 5 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला खाजा बनवण्यासाठी या पोळ्यांचा थर द्यायचा आहे, ठीक आहे। आता आपण ही पोळी लाटून घेऊयात। खाजा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठा तयार करणे। हा साठा व्यवस्थित जर तुम्ही फेसून घेतला तर हलका साठा तयार होतो आणि फेसल्यामुळे किंवा फेटल्यामुळे लेयर्स ही व्यवस्थित पडतात, ठीक आहे। आता ही अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची। अशा सगळ्याच पोळ्या 5च्या 5 मी लाटून घेते। सगळ्या पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण साठा लावायला सुरुवात करूया। तर ही सगळ्यात खालची पोळी थोडीशी मोठी लाटलेली आहे, याला आपण एका बाजूला व्यवस्थित सगळीकडे साठा लावून घेतलेला आहे। आता त्याच्यावर दुसरी पोळी टाकून द्यायची आहे। व्यवस्थित दाबून आपल्याला त्याच्यातली हवाही काढायची आहे आणि परत एकदा दुसऱ्या बाजूला साठा लावून घ्यायचा आहे। तिसरी पोळी टाकून द्यायची आहे आणि लाटण्याने थोडंसं फिरवून घेऊयात, म्हणजे जे काय हवा असेल ते बाहेर निघून जाईल। अशा तऱ्हेने सगळे थर आपण लावून घेऊयात। 5च्या 5 पोळ्यांचा थर आपण लावलेला आहे, साठाही व्यवस्थित लावलेला आहे। आता रोल करून घेऊयात। व्यवस्थित दाबत आपल्याला या पोळ्यांचा रोल तयार करून घ्यायचा आहे। सगळ्यात शेवटी थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे आणि हे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे। तर बघितलं, आपण पाणी लावलेलं आहे। आता रोल आपण व्यवस्थित बंद करून घेऊया आणि दाबून व्यवस्थित हा रोल फिरवून पण घेऊया। याने काय होईल, जी काय हवा असेल ते निघून जाईल आणि टाईट असा रोल आपला तयार होऊन जाईल।
आता आपण या रोलचे कटिंग करून घेऊयात. तुम्हाला कोणता साईजचा खाजा आहे त्या साईजनुसार तुम्ही खाजा कट करून घ्या. शक्यतो आपल्या बोटाच्या एवढा ही साईज व्यवस्थित आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर लेयर्स आपले तयार झालेले आहेत आणि हे तळल्यानंतर आणखीनच व्यवस्थित क्लिअर आपल्याला दिसून येतील. आता दोन्ही बोटांमध्ये आपल्याला असं हे थोडंसं दाबून हा खाजा बाजूला करून घ्यायचा आहे. आता सगळे खाजा मी कट करून घेते आणि आपण खाजा तळायला घेऊ शकतो. सगळे खाजा कट करून घेतलेले आहेत. आता थोडंसं दाब देऊन आपण खाजा ह्या बाजूला ठेवून देऊयात. तर 2 वाटी मैद्यामध्ये एक 18 ते 20 खाजा तयार होतात. खाजा आता तळायला घेऊ. तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, थोडंसं हलकंसंच गरम तेल हवं आहे आपल्याला आणि खाजा अगदी मंद आचेवर 20 ते 25 मिनटं तळायचं आहे. जर गॅस फ्लेम फुल असेल तर खाजा बाहेरनं तळला जाईल आणि आतमध्ये कच्चा राहील. त्यामुळं अगदी लो फ्लेमवर 20 ते 25 मिनटं आपल्याला खाजा तळून घ्यायचा आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता खाजा वरती तरंगत आहे. आता आपण खाजा पलटून घेऊया आणि खालच्या बाजूनेही व्यवस्थित तळून घेऊया. खाजाच्या बाबतीत सगळ्यात मेन गोष्ट खाजा तळणे आहे. जेवढा तुम्ही मंद आचेवर खाजा तळशिला तेवढे खाजाचे लेयर्स सुटतात आणि चवीलाही अगदी सुंदर लागतो. तर तुम्ही बघितलं व्यवस्थित चॉकलेटी कलर आलेला आहे. खाजा आपला तळला गेलेला आहे. आता आपण तेल नितळून घेऊ आणि खाजा डायरेक्ट पाकामध्ये घालून देऊ. खाजा आपण पाकामध्ये घातलेला आहे. आता प्रत्येक खाजा व्यवस्थित पाकामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे किंवा त्याच्यावरती पाक सोडायचा आहे. मी सांगितलेलं प्रमाण पाकाचं अगदी व्यवस्थित आहे. 2 वाटी मैद्यासाठी हा पाक परफेक्ट आहे. नाहीतर काय होतं, पाक जास्त झाला तर परत पाक उरतो आणि त्या पाकाचं काय करायचं हा प्रश्नही पडतो. त्यामुळं 2 वाटी मैद्यासाठी 1 वाटी साखरेचा पाक हा परफेक्ट आहे आणि हा सगळ्या खाजांना पुरतो. तर फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आपला खाजा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लेयर्स सुटलेले आहेत आणि चवीलाही अप्रतिम खाजा झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझं चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी खाजाची रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.